नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या पुस्तकाविषयी सविस्तर बोलणार आहोत. हे फक्त एका व्यक्तीचं चरित्र नाहीये, तर मला वाटतं एका समाजाच्या संघर्षाचं, जिद्दीचं प्रतिबिंब आहे. पुस्तक आहे शिवाजी सूर्यवंशी यांचं मानवतेचा पाईक आणि ते निवृत्ती वाळू फाळके यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बरोबर. आपण ही जी चर्चा करतोय त्याचा आधार आहे दिलीप भोसले यांनी याच पुस्तकावर लिहिलेलं एक समीक्षण. अगदी. आणि हे पुस्तक म्हणजे महत्वाचं ठरतं कारण ते आपल्याला अशा व्यक्तीची ओळख करून देतं ज्यांचा जन्म एकदम गावकुसाबाहेर अत्यंत गरीब परिस्थितीत म्हणजे दोरखंड वळणाऱ्या कुटुंबात झाला. हो. समीक्षण सांगतं की त्यांचं बापू होणं हा काही फक्त एका व्यक्तीचा प्रवास नाहीये, तर ती शतकानुशतकांची जी सामाजिक उपेक्षा आहे त्यावर मात करून मिळवलेला तो एक मानवी सन्मान आहे. अच्छा. आणि दिलीप भोसले असंही म्हणतात की या पुस्तकाची सुरुवात पण म्हणजे एका अनपेक्षित फोन कॉलने झाली होती. त्यामुळे कथेला अजून एक वेगळा टच येतो. हो का? इंटरेस्टिंग. चला तर मग सुरुवात करूया निवृत्ती फाळके यांच्या ओळखीपासूनच. काय सांगतं समीक्षण त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल? त्यांचा जन्म मांग समाजात झाला, गावकुसाबाहेर. म्हणजे जिथे आजही खरं तर अनेक सोयीसुविधा पोचलेल्या नाहीत अशा ठिकाणी. ही पार्श्वभूमीच म्हणजे त्यांच्या पुढच्या आयुष्यातला जो संघर्ष आहे त्याची तीव्रता दाखवते. बरोबर. हो. आणि इथे गावकुसा बाहेर असणं म्हणजे काय हे समजून घेणं पण महत्वाचं आहे. समीक्षक दिलीप भोसले यावर भर देतात. काय अर्थ होता त्याचा त्या काळात? त्या काळात याचा अर्थ फक्त भौगोलिक अंतर नव्हतं, तो एक सामाजिक, आर्थिक आणि मानसिक बहिष्कारच होता म्हणा. अच्छा. अशा परिस्थितीतून येऊन म्हणजे समाजाकडून इतका अन्याय सहन करून सुद्धा फाळके यांनी मनात कुठलाही कडवटपणा किंवा आकस ठेवला नाही आणि लोकांमध्ये स्थान मिळवलं. हे समीक्षकाला खूप महत्वाचं वाटतं. हो. त्यांना बापू ही पदवी कोणी दिली नाहीये, त्यांच्या कामाने, त्यांच्या वागण्याने लोकांनी त्यांना दिली. हेच तर त्यांच्या मोठेपणाचं लक्षण आहे. अगदी. आणि हा मोठेपणा, हा प्रवास वाचकांपर्यंत पोचवायला लेखकाची भूमिका पण खूप महत्वाची ठरते, नाही का? दिलीप भोसले यांनी शिवाजी सूर्यवंशी यांच्या लेखनशैलीबद्दल काय म्हटले? हो. समीक्षक सूर्यवंशींच्या लेखणीचं खूप कौतुक करतात, विशेषतः त्यांचा संयम. संयम कसा? म्हणजे फाळके यांच्या आयुष्यातले अत्यंत भावनिक, वेदनादायी प्रसंगसुद्धा त्यांनी खूप संयतपणे मांडलेत, पण ते तितकेच प्रभावीपणे येतात. कुठेही तो बटबटीतपणा किंवा मेलोड्रामा नाहीये. संयम आणि सुस्पष्टता हे शब्द वापरलेत समीक्षकाने. आणि त्यांचं म्हणणे आहे की याच संयमामुळे फाळके यांच्या अंतःकरणातील वादळे म्हणजे त्यांचे जे आंतरिक संघर्ष आहेत ते वाचकाला जास्त तीव्रतेने जाणवतात. अच्छा. कारण लेखक भावनांचा बाजार नाही मांडत, तर त्या भावनांचा स्रोत काय आहे, त्याचा परिणाम काय झाला, हे पोचवतो. हे खरंच महत्वाचं आहे, कारण गरिबी, जातीय भेदभाव हे विषय हाताळताना तोल सांभाळणं खूप कठीण असतं. अगदी. बरं, आता थोडं त्यांच्या बालपणाबद्दल बोलूया. समीक्षणात त्यांच्या आईवडिलांबद्दल काय सांगितलंय? बाळू फाळके आणि चिंगाबाई. कसं होतं त्यांचं आयुष्य? समीक्षणानुसार त्यांच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होतं. 18 विश्वे दारिद्र्य? हो. म्हणजे कल्पनाही नाही करता येणार इतकी गरिबी. वडील दोरखंड वळायचे आणि आई चिंगाबाई त्या गावात सुईण म्हणून काम करायच्या. सुईण? हो. समीक्षक चिंगाबाईंच्या कामाचा उल्लेख देवहस्त असा करतात. त्या काळात जिथे डॉक्टर वगैरे सोयी नव्हत्या तिथे सुईणीचं काम किती महत्वाचं आणि किती जोखमीचं होतं. बरोबर. समीक्षक म्हणतात की त्यांचा तो सेवाभाव म्हणजे कुठलाही मोबदला न घेता केलेलं काम हे आजच्या प्रोफेशनल वैद्यकीय क्षेत्रालाही विचार करायला लावणार आहे. खरंय. आणि याच वातावरणात निवृत्ती फाळके मोठे झाले. त्यांना लहानपणी जातीयतेचे चटके बसल्याचा उल्लेख आहे समीक्षणात. विहिरीवरचा प्रसंग किंवा कुस्ती खेळण्यावरून झालेला अपमान. हो, आहे उल्लेख. त्याचा काय परिणाम झाला त्यांच्यावर? समीक्षक काय सांगतात? इथेच फाळके यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण दिसतं असं समीक्षक नोंदवतात. हे अनुभव अर्थातच कटू होते. विहिरीवरून पाणी नाही भरू देणं किंवा सवर्णांबरोबर खेळल्यामुळे शिक्षा मिळणं हे त्यांचं बालपण होतं. पण समीक्षक म्हणतात की या घटनांनी त्यांच्या मनात द्वेष किंवा सुडाची भावना नाही पेरली. अच्छा. उलट त्यातून त्यांच्यात एक प्रकारची सजगता, सहनशीलता आणि आत्मभान निर्माण झालं. परिस्थितीची जाणीव झाली, पण त्या जाणीवेला त्यांनी नकारात्मकतेकडे नाही जाऊ दिलं. म्हणजे ती सहनशीलता म्हणजे लाचारी नव्हती. अजिबात नाही. ती परिस्थिती समजून घेऊन त्यावर मात करण्याची एक तयारी होती. म्हणजे या सुरुवातीच्या अनुभवांनीच त्यांच्या पुढच्या कामाची पायाभरणी झाली म्हणायची? हो, नक्कीच. त्यांच्या आयुष्यात असा कोणता निर्णायक क्षण आला ज्याने त्यांच्या सामाजिक कार्याला दिशा मिळाली? समीक्षणात आहे का काही याबद्दल?
हो, एक खूप महत्वाचा प्रसंग सांगितलाय समीक्षकाने. त्यांच्या वडिलांवर, बाळू फाळकेंवर, गावातील सरपंचाने काहीतरी खोटे आरोप लावले, बनावट कागदपत्र तयार केली अरे बापरे. आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अटक होण्याची वेळ आली होती. मग तेव्हा अगदी तरुण असलेल्या निवृत्ती यांनी पहिल्यांदा व्यवस्थेविरुद्ध, त्या अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवला, सरपंचाला आव्हान दिलं. काय बात आहे. समीक्षकाच्या मते हा क्षण खूप महत्वाचा आहे, कारण इथूनच खऱ्या अर्थाने एका दुर्बळ, म्हणजे ज्यांच्याकडे बळ नाहीये, अशा समाजासाठी आवाज बनायची त्यांची भूमिका सुरू झाली. एका सामान्य मुलाने प्रस्थापितांना आव्हान देणं ही त्यांच्यातल्या भविष्यातील नेतृत्वाची आणि धाडसाची पहिली झलक होती. ही तर एका ठिणगीसारखी घटना ठरली म्हणायची. अगदी. यानंतर मग त्यांचा मुंबईतला प्रवास सुरू होतो. एका अशिक्षित, गावकुसाबाहेरून आलेल्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या माणसासाठी मुंबईसारख्या शहरात स्वतःचं अस्तित्व तयार करणं किती कठीण असेल, काय म्हणता समीक्षक? खूपच जास्त आव्हानात्मक. समीक्षक लिहितात की मुंबईत त्यांना सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला. पण 2 गोष्टी त्यांच्यासाठी फार महत्वाच्या ठरल्या. कोणत्या? एक म्हणजे त्यांचं समाजशील वर्तन आणि दुसरं म्हणजे त्यांचा न डळमळणारा नैतिक आधार. अच्छा. ते कोणाशीही अगदी सहजपणे जोडले जायचे, मदतीला पटकन धावून जायचे आणि महत्वाचं म्हणजे हा सेवाभाव अगदी निस्वार्थ होता. समीक्षक एक उदाहरण देतात की ते कधीकधी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला मदत करत. मग तो माणूस कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, माणूस महत्वाचा होता त्यांच्यासाठी. आणि याच गुणामुळे माणसं त्यांच्याकडे खेचली गेली असतील, नाही का? बापू ही ओळख त्यांना मग कशी मिळाली? बरोबर. समीक्षक स्पष्ट करतात की ही बापू उपाधी लोकांनी त्यांना दिली, प्रेमाने, आदराने, कारण ते फक्त बोलणारे नव्हते तर करून दाखवणारे होते. अच्छा. मुंबईत त्यांनी अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या, अडचणीत असलेल्यांना आधार दिला, कधीकधी तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदत केली. जातपात त्यांनी कधीच मानली नाही. खरंय. समीक्षकाच्या मते अशा पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तीने समाजात, विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी जिथे प्रत्येकजण स्वतःच्या कोशात असतो, तिथे असा विश्वास आणि आदर मिळवणं हीच त्यांची सगळ्यात मोठी कमाई होती. लोकांना त्यांच्या नैतिक आधाराचं एक सुरक्षित वाटायचं. हे सगळं ऐकताना जाणवतंय की किती बहुआयामी व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आता जरा पुस्तकाच्या भाषेबद्दल आणि त्यातल्या वास्तवचित्रणाबद्दल बोलूया. समीक्षणात खटाव तालुक्याच्या बोलीभाषेचा उल्लेख आहे. त्याचा काय परिणाम झालाय असं वाटतं समीक्षकाला? हो, समीक्षक या बोलीभाषेच्या वापरांना पुस्तकाचं एक मोठं बलस्थान मानतात. गुतापा, गुळमाट, नाडा सौंदर, तोंडात मुळा कोंबावा तशी गप्प झाली, असे शब्दप्रयोग आहेत. हां. हे फक्त भाषिक गंमत नाहीये. समीक्षक म्हणतात की या भाषेमुळे कथेला एक अस्सल असं आगळं-ढगळं वास्तव रूप मिळतं. म्हणजे एकदम ऑथेंटिक वाटतं. अगदी. वाचकाला असं वाटतं की तो थेट त्या मातीशी, त्या गावगाड्याशी जोडला गेलाय. ती भाषा फक्त संवाद नाहीये, तर त्या परिसराची संस्कृती, तिथली जगण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत सगळं घेऊन येते. त्यामुळे फाळके यांचं जगणं अधिक जिवंतपणे उभं राहतं. म्हणजे भाषा फक्त माध्यम नाही राहत, तर ती स्वतःच एक अनुभव बनते. बरोबर. पण वास्तव चित्रणात फक्त बोलीभाषाच आहे की अजून काही मुद्दे मांडलेत समीक्षकाने? नाही, बोलीभाषेसोबतच लेखकाने समाजातील जे कठू वास्तव आहे तेही तितक्यात स्पष्टपणे मांडलं आहे, असं समीक्षक नोंदवतात. आणि हे मांडताना लेखक कुठेही कचरत नाही. जसं की? ण्यासाठी नाहीये. मग कशासाठी आहे? तर त्यातून समाजाने काय शिकावं, काय सोडावं आणि कुठे बदल घडवावा हे लेखक ठामपणे अधोरेखित करतो. म्हणजे वास्तवाला आरसा दाखवतानाच त्यातून पुढे कसं जायचं याची दिशा पण नकळतपणे मिळते. अच्छा. लेखक वास्तवावर पांघरून नाही घालत, तर ते समजून घेण्याची आणि त्यावर विचार करण्याची जबाबदारी वाचकावर टाकतो. म्हणजे हे पुस्तक फक्त एका व्यक्तीची कहाणी नाहीये, तर एका विशिष्ट काळातलं समाजाचं प्रतिबिंब आहे. अगदी. या सगळ्या चर्चेतून या पुस्तकाचं एकूण महत्त्व काय आहे असं समीक्षकाला वाटतं? काय संदेश मिळतो यातून? समीक्षक दिलीप भोसले यांच्या मते हे पुस्तक म्हणजे गरिबी, अज्ञान आणि जातीयतेच्या अंधारात सुद्धा तेवत राहिलेल्या एका ज्योतीसारखं आहे. ज्योत? हो. निवृत्ती फाळके यांचं जीवन म्हणजे फक्त प्रतिकूलतेवर मात करण्याची कथा नाहीये, तर त्या परिस्थितीतही माणुसकी, सेवाभाव आणि नैतिकता जपण्याची एक प्रेरणादायी कथा आहे. समीक्षक म्हणतात की हे पुस्तक वाचकाला अधिक संवेदनशील, अधिक जागरूक आणि शेवटी अधिक मानवी बनायला मदत करतं.
आपण आपल्या सोयीस्कर जगात जगत असतो, पण आपल्या समाजात कितीतरी लोक आजही कोणत्या परिस्थितीत जगतायत याची जाणीव हे पुस्तक करून देतं. आणि म्हणूनच ते केवळ चरित्र न राहता एक सामाजिक दस्तऐवज ठरतं, नाही का? अगदी बरोबर. समीक्षकाला सामाजिक दस्तऐवज म्हणतात कारण ते एका व्यक्तीच्या माध्यमातून एका मोठ्या सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकतं. फाळके यांचा संघर्ष, त्यांचा तो निस्वार्थ सेवाभाव, त्यांचं समाजप्रेम, त्यांचा प्रामाणिकपणा ही मूल्य खरं तर कुठल्याही काळात महत्त्वाची आहेत. बरोबर. समीक्षकाच्या विश्लेषणातून असं दिसतं की त्यांनी कोणती मोठी पदवी नाही मिळवली, कोणती सत्ता नाही मिळवली, पण लोकांच्या मनात जे स्थान मिळवलं ते याच मूल्यांच्या आधारावर मिळवलं. आणि ही गोष्ट आजच्या काळातही खूप महत्त्वाची आणि अनुकरणीय आहे. खरंच, शिवाजी सूर्यवंशी यांनी निवृत्ती फाळके यांच्यासारख्या एका सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वावर लिहून एक मोठं काम केलं आहे. हे दिलीप भोसले यांच्या समीक्षणातून अगदी स्पष्ट होतंय. मानवतेचा पाईक हे नाव किती योग्य आहे हे पण जाणवतंय. हां. आणि हो, समीक्षणात उल्लेख आहे की हे पुस्तक dibho.com या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ज्यांना वाचायचं असेल त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय माझ्या. काय? निवृत्ती फाळके यांनी त्यांच्या काळात त्यांच्याकडे जी काही साधनं होती त्यानिशी समाजातील अन्यायकारक रूढी आणि विषमतेविरुद्ध आवाज उठवला, संघर्ष केला. हो. त्यांनी त्यांच्या भोवतालच्या उपेक्षित वास्तवाला प्रश्न विचारले. आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा असं कोणतं वास्तव आहे, असे कोणते दुर्लक्षित समूह किंवा प्रश्न आहेत ज्यांच्याकडे आपलं कळत नकळत दुर्लक्ष होतंय? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ज्यावर अधिक संवेदनशीलपणे विचार करण्याची आणि कदाचित निवृत्ती फाळकेंसारखं आपल्या परीने काहीतरी कृती करण्याची गरज आहे. हा प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असं वाटतं.